प्रसन्न चव्हाण ठाणे सर, ठाण्यावरून खास आले ते आपल्यासोबत. प्रसन्न सर, आपलं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. मॅचच्या दिशेला पण वळणार आहोत. चौथी टीम कुठली असेल, तिकोना टायगर्स की सिंधुदुर्ग पायरेट्स, अशा दोन नामांकित संघांमध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंगसाठी मनोज दाभाडे आणि त्यांच्या जोडीला अक्षय दाभाडे असे दोन खेळाडू पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती जे पी राऊत म्हणजे यॉर्कर स्पेशलिस्ट या समस्त मावळ क्रिकेटमधला जे पीवरती फार मोठी जबाबदारी आहे. कारण जर आयकॉनचं विकेट घेणं पहिल्या ओव्हरमध्ये गरजेचं आहे. जर आयकॉनचं विकेट घेतले तर मात्र जे पी राऊतला ज्या गोष्टीसाठी पहिल्या ओव्हरमध्ये इन्व्हाइट केलं जातं ती गोष्ट सफल होईल. मात्र कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. कारण आयकॉन समोर आहे. आयकॉन देखील चांगलाच खेळ खेळेल आणि टेम्परामेंट दाखवेल, यात मात्र शंका नाही आहे. नाही, बॅटल तर आपण पाहिलं गेलं तर आता जे पी विरुद्ध मनोज हा बॅटल पाहण्याजोगा रंगणार आहे. कारण मनोज दाभाडे यांना देखील आपण पाहिलं गेलं तर स्पेशल कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी ओळखलं जातं. यावेळेस बॉलर ऑफ दी हेड सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एमपीएल चा क्वालिटी चौकार. थँक्यू डीजे. प्रॉपर प्लेसमेंट सर आपण पाहू शकतो. समस्त आपण पाहायला गेलं तर कमालीची बॅटिंग, प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेला बॉलला फेकून दिलाय सीमा पलीकडे आलेला दमदार खणखणीत 6 धावांसाठी सिक्सर. काय बॅटिंग करतोय. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे काय ज्या प्रकारे बॅटचा फ्लो आपण पाहतोय मनोज दाभाडे यांचा आहे. जेपीला टार्गेट इथे केलंय. यावेळेस थोडासा बाउन्स आणि मनोज दाभाडे यांनी पंचांकडे पाहिलंय नाहीये. मात्र त्यांनी आपलं पावलं डगआउटच्या दिशेने चालवली आहेत. विकेट आली आहे, मोठी विकेट आली असेल. मनोजची विकेट फार महत्वाची होती सर. जेपी एक क्वालिटी गोलंदाज आहे, फक्त यॉर्कर नाहीये तर त्यासोबत तिला फॉलो केला. यावेळेस फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, त्यानंतर थोडंसं बदललेली ते पाहायला मिळालं. त्यामुळे रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुलने संपादित केली आहे. महत्वाची विकेट. मनोज दाभाडे बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम सिंधुदुर्ग पायरेट संघाला. आज आपण पाहिलं गेलं तर प्रामुख्याने नक्कीच मावळचं ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मावळवरती प्रेम करणारी जी मंडळी आहेत, विशेष आपण पाहिलं तर मुळशी तालुक्यातील बरेचसे आपण पाहिले गेले तर मग त्यामध्ये मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तेजस दादा पवळे, अनिकेत दादा पवळे, यश पवळे, सिकंदर दादा भोसले, ऋतुराज करेकर, किरण यनपूर, या सगळा जो काय मित्रपरिवार आपण पाहतोय प्रामुख्याने मावळ प्रीमियर लीगला भेट देताना आपण पाहतोय. कारण सध्या मुळशी तालुक्यात देखील पुणे जिल्ह्याची क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे मुळशी तालुका. परंतु मावळचं क्रिकेट देखील एक वेगळ्या उंचीवरती सातत्याने राहिलंय. आणि इथे काय आता अक्षरशः जेपी राऊतने काठी काढली. मिडल स्टक आपण पाहतोय उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जेपी राऊतची ओळख आहे की तो ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी हाव, ॲट एनी टाइम तो विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. आणि जेपी राऊतच्या वतीने जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं, 1 ब्रिंग्स 2 विकेट. एकावरती 1-2 आत्रे बसत असताना सिंधुदुर्ग पायरेट्स संघाला आता थोडंसं अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग पायरेट्स मात्र म्हटलं जातं ये दुख ये दर्द ये पीड़ा सब तेरे अंदर है, तू खुद के बना पिंजरे से बाहर निकल के तो देख, तू खुद में खुद एक सिकंदर है. आता मैदानावरती कमबॅक करणं टीम सिंधुदुर्ग पायरेट संघाला फार गरजेचं राहणार आहे. जेपी राऊत ऑन अ हॅट्रिक असतील. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जवळपास 150 हॅट्रिक कंप्लीट झालेले आहेत. आता जेपी राऊत विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जेपी राऊत, स्ट्रायकिंग एंडवरती आशिष दाभाडे. ऑन साइडला दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलला चेस करतोय, मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अँड इज वेल, सो ऑल इज वेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती सिंधुदुर्ग पायरेट संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा पाहायला मिळेल.
हा मारलाय चौका अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योग्य माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीज आहे. यावेळेस आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक संपलं जाते ते पहिले एक षटकाचा खेळ संपलाय. 17 वरती धावफलक. 2 विकेट महत्वाचे आहेत आपल्याला पाहायला मिळालं. महादेव कुराडे अपेक्षा होती संघनायकाला फार मोठी इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळेल, परंतु पाहिजे तेवढं विश्वासाप्रमाणे मात्र त्याने खेळ अजूनही त्यांनी साकारलेला नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय दाभाडे आणि आशिष दाभाडे ह्या जोडीवरती पुन्हा एकदा ती जबाबदारी मैदानामध्ये जरूर आहे. आशिष दाभाडेने पहिला ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळला, पायावरती चेंडू होता, त्याला जसा आला तसा पाठवला त्याने. हा आत्मविश्वास सांगतो आशिष दाभाडेचा. सगळ्या पुन्हा एकदा मित्रपरिवाराचं मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. सामन्याकडे पुन्हा एकदा मी वळणार आहोत तुम्हाला. असं म्हणतात ना, वाघ जखमी झाला तरी ओरडत नाही, तो शांत राहून आपली वेळ येण्याची वाट पाहतो. तुमचं दुःख तुमचं हत्यार बनवा, ही कमजोरी नाही. आज बॉलिंग ट्रॅकवरती मात्र षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पहिलाच बॉल उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटमध्ये खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करताना आपल्याला बघायला मिळेल. एक सिंगल इथे जरूर आली. बळीराम नलावडे बॉलिंग ट्रॅकवरती ते आलेला आहे. आशिष दाभाडे एक कम पाहायला गेलं तर सध्या एक वेगळा आत्मविश्वास त्याचा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आहे. वेगळा कॉन्फिडन्स आपण प्रसन्न त्याचा बघितलेला आहे. त्याचा आपण पाहायला गेलं तर ज्या स्ट्रेंथवरती ज्या स्ट्रेंथसाठी त्याला ओळखलं जातं ना, ती स्ट्रेंथ आत्तापर्यंत त्याने मावळ प्रीमियर लीगमध्ये दाखवली आहे. मग त्याचे कव्हरचे फटके असू द्या, मग फाईन लेगचे फटके असू द्या, स्क्वेअर लेगचे फटके असू द्या, कौतुकास्पद बॅटिंग आहे. आज मात्र पुन्हा एकदा त्या खेळीची गरज आहे. नाही, एक्झॅक्टली आजची मॅच नॉकआउटची आहे, त्यामुळे आज खेळ महत्वाचा आहे. आज चुकीला माफी नाही आहे. आज जर तुमच्या माध्यमातून चूक झाली तर पुन्हा एकदा 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची तंतोतंत वाट बघावी लागेल. आणि कोणाला वाट बघायची नाही आहे, सर्वांना आजच्या आज इथे सुपर 4मध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. उद्या ती ट्रॉफी चमचमणारी, एखाद्या नटीला देखील लाजवेल, एखाद्या हिरोईनला देखील लाजवेल अशी ब्युटिफुल ट्रॉफी पाहायला मिळते. ती आपल्या टीमच्या नावावरती करायची आहे. मात्र एकच ट्रॉफी आहे. संघ तर उरलेले आहेत ते म्हणजे 5, म्हणजे 3 सुपर 4मधील संघ आणि 2 मात्र कुठल्या संघाला मिळेल ते देखील ती ट्रॉफी पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बळीराम नलावडे 19 वरती धावफलक. ओहो, यावेळेस बॅट आणि पॅड मधलं अंतर होतं. चेंडू मात्र आपण पाहायला गेलं तर पाय चालले जरूर होते, परंतु खूप लवकर बॅटचा फेस इथे क्लोज केला अक्षयने. कुठल्या प्रकारची धावते इथे नसणारी, ज्याचा तुम्ही उल्लेख केला. स्पेशल आपण पाहायला गेलं तर एक वेगळी डिझाईन वेगळं आपण पाहतोय मावळ प्रीमियर लीगसाठी. प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय दिनेश भाऊ वाघमारे यांचं देखील अशाने आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर सगळ्यांचे लाडके मेजर ऋषभ वाघमारे यांचं देखील स्वागत. हा छोटा देखील इथे लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल होता. व्हाईट बॉलची इथे घोषणा असणार आहे. आपण पाहिलं तर पहा, तुम्हाला एका एका धावेला महत्त्व द्यावं लागतं. एक एक धावेने स्ट्राईक रोटेट होते, त्यानंतर मात्र धावफलक मजबूत स्थितीकडे जातं. कारण पाण्याचा थेंब जेव्हा सातत्याने दगडावरती पडतो ना, तेव्हा दगडही फोडतो. ही ताकद त्या थेंबाच्या वजनाची नसून ती सातत्याची असते, आणि ते सातत्य या दोन्ही फलंदाजांना दाखवायचे. आता नाही, कन्सिस्टन्सी इज अ की. सातत्यपूर्ण कामगिरी झाली नाही तर मात्र तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. बॅट अँड पॅड मधला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. सर, कन्सिस्टन्सीची तुम्ही नक्कीच उल्लेख करता. मिळेल का नाही माहीत नाही, मात्र एक ना एक दिवस नक्की मिळेल. कन्सिस्टन्सी जर तुमच्याकडे असेल तर अगदी एक्झॅक्टली कन्सिस्टंटली तुम्हाला गोलंदाजी करणं चांगली गरजेची आहे. अचूक लेनवरती तिखट गोलंदाजी. कारण बघा, तुम्ही 5 चेंडू चांगले टाकले, हरकत नाही, त्यावरती सिंगल डबल आले, मात्र शेवटचा एक बॉल जर खराब असला ना, 10+ धावसंख्या तुमच्या ओव्हरमध्ये जाते. त्यामुळे प्रत्येक बॉल हा फार महत्त्वाचा आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवणं, आणि ते देखील सुपर 8च्या मॅचेसमध्ये फार गरजेचं आहे. सर, यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतोय. चेंडू मध्ये असेल, लॉंगॉनच्या दिशेला डीप मधून फिल्डर येतील. लॉंगॉन मध्ये जोपर्यंत अगदी क्लोज थ्रू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाने कुठेतरी सर थोडीशी, मी म्हणेल इथे थोडीशी हलगर्जीपणा दाखवला, कारण स्टंपवरती गेले नसते. स्टंपवरती गेले असते तर मात्र कदाचित आपल्याला पाहायला मिळालं असतं क्लोज कॉल 19-20, कारण खेळाडू दूरवरती आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 22. शेवटचा बॉल आहे. 22 वरती धावफलक आहे. दुसरं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या तयार आहे. बळीराम नलावडे स्ट्रायकिंग एंडला अक्षय. ओ, इथे काय
पुढचा दरवाजा उघडा ठेवला परंतु मागच्या दरवाजाने चोरी झाली, अशी परिस्थिती होती अक्षयची. आणि त्या अक्षरशः मिडल सीक इथे उद्ध्वस्त होतीये. नाही, एक्झॅक्टली तुम्ही लाईन जर मिस करत संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची चाळी. थँक्यू डीजे. एक्झॅक्टली जर कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं ना सर, 7 ते 8 फलंदाज हा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये आउट झाले. तुम्हाला लेग स्टीम तुमची कुठे आहे ना त्याचं नॉलेज असणं फार गरजेचं असतं. ऑप्स्टमच्या बाहेर शफल होऊन तुम्ही ऑन साईडला मारताय, मात्र त्यासाठी लेग स्टिंगचा बॉल आणि त्या लेग स्टिंगच्या बॉलवरती तुमचा एक कन्सिस्टंटली सराव असणं गरजेचं आहे. त्याचवेळी तुम्ही हा स्ट्रोक चांगल्या प्रकारे हाताळू शकता. त्यासाठी लाईन जर तुम्ही मिस केली तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला दुसरा चान्स मिळत नाही. अगदी एक्झॅक्टली तेच आपल्याला पाहायला मिळालं. विकेटचं पतन 22 वरती तिसरा धक्का बसत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सर टॉप ऑर्डर संपूर्णपणे कोलॅप्स झाला. मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आली आहे. नाही म्हणून मिळेल आता ती जबाबदारी अजूनही जर आपण पाहिले गेले तर सिंधुदुर्ग पायरेट्स या संघाकडे आपण पाहिले गेले तर अजूनही बॅटिंग ऑर्डर फार मोठा आहे. यश आपण पाहतो नवीन बॅटर इथे मैदानात दाखल इथे होणार आहे. आता यश राऊत, लोणावळ्याचं क्रिकेट सातत्याने आपण यशला खेळताना पाहिलं आहे. समोर मात्र आता आशिषची जबाबदारी वाढलेली आहे. 22 वरती 3 आहे. इथून पुढे मॅच त्याला चालवायची आहे. किमान इथून पुढे 3 षटकांची भागीदारी तरी होणं गरजेचं आहे आणि आशिष थांबणं गरजेचं आहे. गोलंदाज जन म्हणजे दातार यावेळेस कट करण्याचा प्रयत्न इथे होता. एक सिंगल इथे जरूर आली. एका सिंगलने संघाची वाढती धावसंख्या आता पुढे सरकतीये. स्कोरबोर्डवरती आपण इथे पाहतोय धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 रन, लॉस ऑफ 3 विकेट. आपण पाहतो ना सातत्य तुमची विकेटवरती तुम्ही राहणं गरजेचं. मोठे फटके ते खेळायचे आहेतच, परंतु त्याबरोबरीने एकेरी धावेची जोड ही मात्र कमी पडता कामा नये. नाही, ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसतं. प्रत्येक बॉलवरती तुम्ही सिक्सर मला असं नसतं. काही बॉल जे असतात ते गोलंदाजाचे असतात. सो गोलंदाजाला रिस्पेक्ट देणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून लेजंड म्हणतात की अच्छी गेंदू का सम्मान, बुरी गेंदू का अपमान, याला म्हटलं जातं क्रिकेट. आता देखील कंडिशन्स थोडेसे अनुकूल नाही आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. धावसंख्या 23 पाहायला मिळते. 3 महत्त्वाचे विकेट कॅरी झाले. इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. यस मी म्हणेल इथून चोख खेळणं फार गरजेचं राहणार आहे. प्री डिटरमाइंड स्ट्रोक ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. यश राऊत आणि आशिष दाभाडे हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं म्हणतात की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा यशवरती दाखवलाय आणि यश त्याचा पुरेपूर प्रत्युत्तर देतोय. मैदानावरती डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत यशच्या बॅटमधून हा कमालीचा MPL सिक्सर. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या प्रकारचा पुलचा स्ट्रोक होता, टप्पा थोडासा मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न जेडीने केला, त्याच्यावरती आता मात्र खूप लवकर कमिटमेंट झाला यश राऊत आणि त्याच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये खेळलेला षटकार आहे. धावफलकावरती 29 विश्वास आहे ज्याचा तुम्ही उल्लेख केला. ज्यावेळेस टीम आपल्यावरती विश्वास ठेवते ना त्यावेळेस ते कामही तसंच तुम्हाला करावं लागतं. आणि यश माझ्यावरती विश्वास का ठेवलाय हे मात्र इथे यश सांगण्यासाठीच आलाय. एक षटकार त्यानंतर मात्र चौकार आहे. धावफलकावरती 33. पाहुणे मोका हा मारलाय चौका. अरुण टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक योग्य माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थैंक यू डीजे. ना सूरत देखते ना मूरत देखते, बल्लेबाज यश अपने टीम की जरूरत देखते. गरज आहे धावेंची आणि धावेंचा पुरवठा केला जातोय. यावेळेस देखील वेट केलं, थोडंसं वॉच केलं, त्यानंतर पुल करत असताना मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडेसे फिल्डर फंबल होत असताना पाहायला मिळतील. जिथे सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो देखील खराब पाहायला मिळतोय. कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन दोन्ही खराब. इथे थ्रो जर बरोबर असता, फिल्डर जो आहे तो दूरवरती होता सर, फ्रेममध्ये देखील बॅटर नव्हता, रनआउटची विकेट देखील होऊ शकली असती. मात्र म्हटलं जातं जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. इथे संधी होती, त्या संधीचं सोडणं मात्र होणं गरजेचं होतं. दिनेश बोडके बघा फेकी थोडीशी आपण पाहिलेलं तर गोलंदाजाच्या डोक्यावरून गेली. बॅकअपसाठी बळीराम होता, परंतु यशने ज्या प्रकारे खूप लवकर तिथे कॉल दिला होता, आशिषने मात्र वेळेत सांगितलं होतं की नाही, परंतु नशीब बलवत्तर आहे. असं म्हणतात ना, आदमी का लक जितना घिसता है उसकी धार भी उतनी तेज होती है. समोर आता आशिष 34 वरती 3.
यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅटचा फेस ओपन केलाय, डिपॅक्सच्या कव्हरमध्ये खेळाडू आहेत तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल, दुसराही धावेचा प्रयत्न केलाय, वाह वाह. आता खूप लवकर आपण पाहिले गेले तर ज्यावेळेस तुम्ही पहिली धाव खूप वेगाने घेता त्यावेळेस मात्र तुम्ही दुसरी धाव घेण्याचा चान्स बनवता आणि तो चान्स मात्र इथे यश आणि आशिषने बनवला. 36 वरती आपण पाहिलं तर धावफलक आहे, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, 3 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. आपण पाहतोय दोन्ही फलंदाज पाहत आहेत की आपापली वेळ येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही पाहिलं असेल जे कपडे घालून मात्र इंग्रजांनी आपल्या भारत देशावरती राज्य केलं तीच कपडे आज मात्र आमचे वाजंत्री मंडळी मात्र लग्नामध्ये घालून वाजवतात. म्हणजे वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळेची वाट तुम्हाला बघावी लागते. ती वेळ आता शोधता येते दोन्ही फलंदाज. नाही, एक्झॅक्टली सर, अगदी तंतोतंत अप्रतिम असा उल्लेख तुम्ही केला. मी देखील एक उदाहरण देऊ इच्छितो की कधी कोणाला कमी समजू नका. 2 रुपयाचा पेन 20 कोटीचा चेक लिहायच्या देखील कामी येतो. त्यामुळे हे सर्व जे बॅटर्स आहेत ना, हे मुळशी मावळ परिसरामधील आपण पाहू शकतो अनेकदा खेळलेत. मला वाटते शिरूर परिसरामध्ये देखील भरपूर वेळा या खेळाडूंनी खेळले. सो या खेळाडूंमध्ये जिद्द, चिकाटी, चिवटपणा आपल्याला पाहायला मिळतो आणि स्पेशली लीग फॉर्मॅटमध्ये 8, 9, 10, 11 नंबरपर्यंतचे फलंदाज देखील चांगले बॅटर असतात हे आम्ही पाहिलं आहे. कारण जवळपास 200, 250, 300, 400, 500 फॉर्म्स येतात, त्यापैकी फक्त आणि फक्त 150 फॉर्म सिलेक्ट होतात. त्यापैकी देखील 120 ते 130 खेळाडू इन ॲक्शनमध्ये असतात. सो ज्या खेळाडूंकडे प्रॉपर कॅलिबर आहे ना, तेच खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात आणि एक्झॅक्टली हे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. सो 9, 10, 11 नंबरपर्यंत फलंदाजी आहे. आता ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला सर की वेळ येण्याची वाट बघताय, ती वेळ आलेली आहे. कारण बघता बघता मैदानावरती 3 षटकांची समाप्ती झाली. आता 5 षटक म्हणजे काय तर मिडल ओव्हरला सुरुवात झाली आहे. आता मिडल ओव्हरमध्ये एक फ्लोटिंग पॉवर प्ले, जो चॉईस पॉवर प्ले असेल तो कुठल्या ओव्हरमध्ये असेल त्या ओव्हरमध्ये या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती कुठेतरी थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. टोटली प्लम झाले होते फलंदाज, मात्र तरी देखील तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तो चॉईस पॉवर प्ले घेण्यात आला आणि अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी करण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेलं आहे. बघायचं तिसऱ्या पंचाच्या कोर्टामध्ये निर्णय पाठवलेला आहे, डायरेक्ट टू टीव्ही अंपायर आता असं म्हणूयात आपण. धावफलकावरती 37 आहेत, परंतु ज्या प्रकारचा बॉलिंग ॲक्शन आपण पाहतो JP रावची आहे आणि त्याने कदाचित सांगितलं की लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता, डायरेक्ट तरी पायावरती लागला असेल, परंतु कदाचित लेग स्टिक मिस असावं. मात्र तिसऱ्या पंच ती चर्चा करतील. बघायचं तिसऱ्या पंचाचा निर्णय काय इथे येणार आहे. बघा तुम्हाला झेप घ्यायची असेल परंतु मी म्हणेल जखमी वाघ म्हणणे मी म्हणेल आशिष दाभाडे आणि तुम्ही रिव्ह्यू अनसक्सेसफुल, बॅटर इज सेफ हे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचाने सांगितलेले. पिचिंग लेग साईड ज्याचा मी उल्लेख यापूर्वी देखील प्रसन्न सर केला की पिचिंग आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाराचा बाहेर होता. बघायचं पुन्हा धावफलकावरती 37 धावा आहे. चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे. समोर आशिष दाभाडे आहे आणि असं म्हणतात ना, जखमी वाघाला उभी राहण्याची संधी दिली ना ती दहशत त्याचा दरारा कधी कमी होत नाही. आशिष दाभाडेने या मावळचं क्रिकेट या पठ्ठ्याने मोठ्या ताकदीनिशी गाजवलेलं आहे. यावेळेस पुन्हा येतात, यावेळेस आता मात्र सापडले आशिष दाभाडे इथे मैदानामध्ये बघायचं आहे आणि आताही मात्र पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले आशिषने. आता पंचाने बोट उचलले परंतु पुन्हा बॅटिंग टीमकडून DRS. आशिषची विकेट आहे. DRS तर येणारच होता. जरी तो स्टंपच्या समोर असताना तरी DRS आलाच असता, कारण महत्त्वाची विकेट आहे. एक कधी तुमच्याकडे ज्यावेळेस 2 रिव्ह्यू असतात त्यावेळेस एखादा फलंदाज बाद असतील, त्यामुळे रिव्ह्यू अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज असतील बाद, मी म्हटलं होतं की जरी स्टंपच्या समोर असतील तरी देखील रिव्ह्यू घेणारच आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिरता धारण करत असताना धावसंख्या 37 आणि चौथा आणि महत्त्वाचा विकेट. जो खेळाडू ॲज अ ओपनर आला होता तो मैदानाच्या बाहेर जातोय सर. आता संघ अडचणीमध्ये नक्की सापडलाय, कारण धावगती जी आहे ती आता खाली जात चालली आहे. तो धावेंचा ग्राफ आहे तो आता खाली होत चाललाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारच्या विकेट येत आहेत हे तितकंच महत्त्वाचं आहे. मी ज्याचा उल्लेख आपण करत होतो ना की पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. मैदानाच्या बघायचं आहे नवीन बॅटर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर रायझिंग स्टार म्हणून मात्र ज्या तालुक्याने अक्षरशः या खेळाडूला डोक्यावरती मिरवलं, त्याचबरोबरीने इमॅजिंग प्लेअर म्हणून देखील ज्याचा सातत्य नावाची त्याची चर्चा राहिली, तो मैदानामध्ये दाखल झाला आहे. मयूर भिलारे किरकोळ देशाचा खेळाडू आहे, फिटनेस खूप चांगला आहे, विशेषतः विश्वास ठेवलाय संघाने. असं म्हणतात ना, छत्री पावसाला कधी थांबवू शकत नाही परंतु ती पावसात उभी राहण्याचं धाडस नक्की देऊ शकते. तसंच विश्वास हा जिंकण्याची खात्री देणार नाही परंतु आत्मविश्वास नक्की वाढवू शकते. तो आत्मविश्वास ठेवून पाठवला आहे इथे मयूर भिलारेला. JP तयार आहे.
हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील आहे. इथे बघायचंय सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल बडीची बलवत्तर आहे. बॅकअपसाठी दोन खेळाडू आहेत. स्वतः राहुल ताकबाते आहेत. बॅकअपसाठी सचिन आहे. आत्ताच्या बघायचं इथे आलेली एक धाव, एका धावेच्या मदतीने धाफलकावरती 38. जीवन आणि क्रिकेट खूप साम्य प्रसन्न जर आपण म्हणतो. ज्यावेळेस एखादा गोलंदाजाचा स्पेल चांगला सुरू असेल त्यावेळेस कुठेतरी संयम राखणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपला कठीण प्रसंग असतो ना त्यावेळेस ते थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. संयमी क्रिकेट आता खेळणं गरजेचं राहणार आहे. 4 महत्त्वाचे विकेट कॅरी झालेत. वेळ आहे सर, आपण जर पाहिलं तर वेळ भरपूर आहे. यानंतर देखील 4 ओव्हरच काही शिल्लक आहे, त्यामुळे तुमच्याकडे परिपक्व असे बॉल आहेत. सो तुम्ही थोडासा वेळ जरी घेतला, 3 ते 4 बॉल खराब आले, त्यावरती मोठे स्ट्रोक आले तरी देखील धावा या 80+ होऊ शकतात. आणि 80, 85, 90 धावा एक फायटिंग टोटल. कारण सुपर 8चं सर प्रेशर देखील असतो. जो प्रेशर दिसत नाही पण डेफिनेटली प्रत्येक खेळाडूवरती तो प्रेशर असतो. आणि स्पर्धा देखील मावळ प्रीमियर लीग येणार, त्यामुळे जर आपण पाहिलं गेलं तर मावळ प्रीमियर लीगमध्ये तो दबाव हा राहणारच आहे. JP तयार आहे. ओ यावेळेस पायावरती टाकलंय. मयूरने सांगितलंय मैदानाच्या मध्ये अगर दिशा से भटके तो पडेंगे फटके. मी हेच करण्यासाठी आलोय. पॅडल स्वीपचा स्ट्रोक होता, पायावरती टाकला, जसा आला फक्त मनगटाच्या साह्याने वळवला. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योगेश माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सर, या मुलांना पाहून मला माझे बालपण आठवलं. ज्या गावामध्ये मी खेळायचो, क्रिकेट खेळायची संधी मिळायची नाही, पण क्रिकेटमध्ये थोडासा जीव देखील अडकलेला होता. म्हणून बाहेर जाऊन बॉल आणून द्यायचो. काही वेळांनी ॲज अ फिल्डर म्हणून सिलेक्ट झालो, त्यानंतर ॲज अ ऑलराऊंडर म्हणून, आणि त्यानंतर समालोचनाचा प्रवास देखील सुरू झाला. सो काही गोष्टी असतात ज्या आपण नेहमी बघतो तर आपल्याला आपलं बालपण आठवतं. इथे मैदानावरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. अजून एक धक्का बसत असताना 43 वरती 5वा धक्का. 4 षटकांची समाप्ती. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. सर, आपण बालपणीचा उल्लेख करत होतो, तर बालपणी संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. नाही, एक्झॅक्टली सर, आपण बालपणीचा उल्लेख करत होतो. ज्यावेळेस आपण छोटे होतो त्यावेळेस 11 जण मिळून एक बॉलला पैसे नसायचे, पण आता सर्वांकडे पैसे आलेत, पण ते 11 खेळाडू जमत नाही. काहीसा हा आपण ज्यावेळेस विचार करतो ना सर, डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतो. पण काय करणार सर, मुंबईमध्ये राहतो त्यामुळे प्रत्येकाला कामं असतात, प्रत्येकाला घरदार असतात. पण तरी देखील ज्यावेळेस सर्वजण क्रिकेटच्या निगडीत आम्हाला एकत्रित होत असताना पाहायला मिळतात त्यावेळेस आनंद आमचा देखील दुगणित असतो. अगदी ज्याचा उल्लेख तुम्ही करताय, पूर्वीचं क्रिकेट आपण पाहिले ना, तर मी म्हणेल त्यातलाच खेळाडू मैदानात दाखल झालाय नथू दाभाडे. पूर्वीचं क्रिकेट आपण पाहिले तर यांचे अनुभव ज्यावेळेस आपण ऐकतो, यांचं ज्यावेळेस आपण मनोगत ज्यावेळेस ऐकतो ना, ते नेहमी सांगतात, पहा आम्ही एक बॅट आणि एका बॅटवरती आम्ही दिवसभर सगळे खेळाडू खेळायचो. मग एखादी स्पर्धा खेळायसाठी जर गेलो, एखादी बॅट जर चांगली असली तर त्याच बॅटवरती सगळेच्या सगळे संघ खेळायचे. म्हणजे जुनं क्रिकेट होतं. असं म्हणतात ना, अलीकडच्या काळामध्ये पैसा प्रत्येकाकडे आलाय, परंतु अलीकडच्या काळामध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाहीये. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. माणुसकी फार महत्त्वाची आहे. मात्र क्रिकेटमध्ये माणुसकी अजिबात दाखवायची नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही खेळत असता कोणालाही जीवनदान देऊ नका. ज्यावेळेस तुमच्याकडे मौका मिळाला आहे त्यावेळेस तुम्ही ॲट अ टाईम संघासाठी चांगली कामगिरी देखील करणं गरजेचं आहे. आणि चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते तिकोना टायगर्स संघाच्या वतीने. 4 षटकांच्या अखेरीस आधी टीम पवेलियनमध्ये 5 गडी बाद 43 धावा धावफलकावरती. यश राऊत मैदानावरती आहे. जर जोपर्यंत यश राऊत मैदानावरती आहेत धावा बनतील. कारण जर बघायला गेली यशकडे क्षमता आहे, त्यासोबतीला आपल्याला नथू पाहायला मिळते, जे नथू यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि अशावेळी सर एक्सपिरियन्स हा फार महत्त्वाचा असतो. आणि मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर अलीकडच्या काळामध्ये आपण बायकर मॅन किंवा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतो. एखाद्या खेळाडूला जर टू व्हीलर वगैरे मिळाली, परंतु एक काळ असा होता टू व्हीलर एखाद्या स्पर्धेमध्ये क्वचित 5-6 वर्षानं एखाद्या स्पर्धेमध्ये टू व्हीलर असायची सिरीजसाठी. त्या काळामध्ये टू व्हीलर मिळवणारा नथू दाभाडे हेही विसरून चालणार नाही आहे. धाफलकावरती आपण बोलूयात. 43 धावा आहेत, 4 षटकं संपलेली आहेत. गोलंदाज तयार बबलू. पहिलाच बॉल मिड ऑफमध्ये चेंडू इथे खेळलाय, डेंजर एंडला, आणि इथे नशीब बलवत्तर आहे. इथे नशीब बलवत्तर आहे. नथू दाभाडे मात्र सांगतायत की मैदानाच्या आतमध्ये यश खूप घाई केली होती तू. मिड ऑफमध्ये काल आपण हीच परिस्थिती बघितली होती. समीर शिंदेने ज्यावेळेस मात्र आयकॉन आपण पाहिले गेले तर आदित्य जाधवला मात्र त्याने बाद केलं होतं मिड ऑफमध्ये. तसा त्याने स्ट्रोक खेळला. अक्षय आंबेकर होता मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला. आणि त्यावेळेस मात्र
पाहिलं नाही, परंतु नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजांनी खूप लवकर क्रीज सोडून दिलं. परंतु इथे बबलूकडे संधी होती. बबलू आपण पाहिलं गेलं तर चेंडू हातामध्ये त्याच्या आला नाही आहे. एक धाव आलेली आहे. धावफलकावरती 44 वरती 5 आहेत. नतू दाभाडे आक्रमकता ही नतू दाभाडेची ओळख आहे आणि बघायचं मैदानामध्ये आता संघाची फार मोठी जबाबदारी आहे. आणि असं म्हणतात ना, जबाबदारी घेणारी माणसं एक तर जिंकतात नाहीत तर ते अनुभव घेतात. ते पराभूत कधीच होत नाही. तुमचा अनुभव हा तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनवतो, सर्वश्रेष्ठ बनवतो. आज तो अनुभव महत्त्वाचा आहे. इथे थांबवलंय. आता बघायचं आहे नथू दाभाडे यांनी. कधी कधी तुम्ही थांबणं फार गरजेचं आहे. समोर खाई दिसते, समोर मात्र दमला दरी दिसते, तरी तुम्ही चालत राहाल तर नुकसान तुमचं आहे. यावेळेचा लेग ब्रेकचा वापर केला होता. बबलू कामकर आपण पाहिले गेले तर टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू डॉट बॉल आला. एका बाजूने टॅलेंट आहे, यंग टॅलेंट आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर मैदानावर नथू दाभाडेचा अनुभव आहे. अनुभव विपक्ष ज्यावेळेस टॅलेंट, ज्यावेळेस यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो, स्पेशली मी म्हणेल त्यावेळेस आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळते. तिथे कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं थोडंसं कठीण असतं. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 45 धावा धावफलकावरती. इथे नथू दाभाडे यांचा एक्सपिरियन्स फार गरजेचा आहे आणि तो एक्सपिरियन्स कामाला देखील येईल, कारण 5 विकेट्स आतापर्यंत गेलेत आणि संघ अडचणीमध्ये. अशा वेळी तुम्हाला अनुभवच या स्थितीमधून बाहेर काढू शकतो. तो अनुभव ते झोकू शकतील का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. बॅटची एज, एसटी रक्षण अप्रतिम, फलंदाज होतील बाद. विकेट्स होत असताना पतन, मोठा धक्का बसतोय, मोठी विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. इथे आपण पाहतो ना की आयुष्यामध्ये तुम्ही मैदानामध्ये क्वांटिटीवरती काम करण्यापेक्षा क्वालिटीवरती काम केलं पाहिजे. आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये ज्याची चर्चा सर्वाधिक होताना आपण या सीझनमध्ये होताना पाहिली, ज्या खेळाडूने 6 चेंडूंवरती 6 षटकार लगावलेले आहेत, तो मैदानामध्ये दाखल इथे होतोय. देहूगावचा आपण पाहिले तर एक स्टार ज्याने हप्पीचं क्रिकेट गाजवलंच. सगळ्यात महत्त्वाचं विश्वास फार मोठी गोष्ट असते प्रसन्न सर. सगळ्या ऑप्शनमध्ये ज्यावेळेस त्या खेळाडूवरती कोणीच आपण पाहिलं तर विश्वास ठेवला नाही ना, परंतु पूर्वी क्रिकेट आम्ही खेळलंय, पूर्वी क्रिकेट आम्ही एकत्रित खेळलोय, माझ्या सानिध्यामध्ये हा खेळाडू खेळलाय. याची स्ट्रेंथ, याची गुणवत्ता मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. संघनायकाची भूमिका ही मनोज दाभाडे यांनी सांगितली होती आणि त्यावेळेस खंडूला त्याने सोल्ड केलं आणि आज तो सोल्ड का झाला याचं प्रत्यमात्र या MPL मध्ये त्याने दाखवलेलं आहे. खंडू खंडाकडे पहिलाच बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी सावधरित्या चेंडू ते खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत आणि चेंडू मात्र आल्या आल्या खंडूच्या बॅटमधून इथे श्री गणेशा झालाय. नावही गणेश आहे. श्री गणेशा चौकाराने केलाय 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योग्य माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे सर. एफर्टलेस हा स्ट्रोक होता. एफर्ट दाखवला नाही तरी देखील आपल्याला हा जबरदस्त स्ट्रोक, फक्त प्रॉपर प्लेसमेंट, टायमिंग जबरदस्त पाहायला मिळालं. यावेळेस कव्हरच्या दिशेला मिनी हेलिकॉप्टर देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. स्वीपर कव्हरमध्ये जोपर्यंत फिल्डर फिल्डिंग करतील स्ट्रायकिंग एंडवरती या थ्रू डिरेक्ट आपल्याला पाहायला मिळालं तरी देखील नाराज आहेत, कारण थोडंसं अर्ली स्टार्ट जर घेतलं असतं कदाचित विकेटचं पतन देखील होऊ शकलं असतं. मात्र तिथेच राहिले, बॉलचं येण्याची वाट पाहिली. मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या 51 पाहायला मिळेल. 5 षटकांच्या अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51. 5 षटकं संपलेली आहेत, 51 झालेले आहेत. 6 फलंदाज आतापर्यंत बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नथू दाभाडे, खंडू खंडागळे या जोडीवरती आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे बघायचं आहे मैदानामध्ये चर्चा तर दोन्ही फलंदाज इथे करतायत. हे जुनं क्रिकेट असतं बघा. नथू दाभाडे तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस चेंडू हातामध्ये गेला फिल्डरच्या त्याने ओळखलं, थ्रोला थोडीशी उंची दिली होती, फ्लाईट दिली होती चेंडूला, त्यामुळे ते आहे त्या थ्रोमध्ये दुसरी धाव होऊ शकते. हा अनुभव मैदान नथू दाभाडेने दाखवला. खूप लवकर त्याने क्रीज सोडून दिलं. खंडू तयार नव्हता परंतु शेवटी त्याला यस होकार द्यावा लागला. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज बळीराम आलेला आहे. अजूनही 18 चेंडू आहेत. इथे आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग पायरेट्स म्हटलं की लुटेरे, आणि असं म्हणतात ना समुद्राचे लुटेरे कधी येतील आणि कधी लूट करून जातील हे कोणाला ठाऊक नव्हतं, तसे लुटेर आहेत. यापूर्वी देखील आम्ही पाहिले खंडू खंडागळे कधी आला 6 षटकार त्याने मारले कोणालाच कळलं नाही. आज ती जबाबदारी पुन्हा एकदा निभवायची आहे. नथू दाभाडे स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बळीराम नलावडे
51 वरती धावफलक. लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. गॅप फार मोठा आहे, दरी फार मोठी आहे. दोन खेळाडू पहा, दोन्ही खेळाडू एकमेकांना बाय बाय करत पाहत राहिलेत. चेंडू मात्र हे दोघांना बीट करत चाललाय सीमारच्या बाहेर. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योग्यजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. सिंधुदुर्ग पायरेट्स या संघाच्या वतीने नथू आणि खंडू हे दोन खेळाडू जे मैदानावरती खेळत आहेत ना, जरूर 6 विकेट गेले तरी प्रेशर तिकोना टायगर्स वरती असेल सर, कारण ज्या प्रकारची बॅटिंग होती ती कमालीची होती. यावेळेस देखील चॉप करण्याचा प्रयत्न पंचांकडे एक लाऊड अपील करण्यात आली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सर नथू आणि खंडू या दोघांची इनिंग फार महत्त्वाची आहे. 3 ओव्हर जरी टिकले तरी देखील 90, 95, 100 धावा बनू शकतात आणि म्हणून प्रेशर अजून देखील तिकोना टायगर्स वरती आहे. साहजिकच आहे, प्रेशर तर असणार आहे, कारण दोन्ही खेळाडू जर सेट झाले तर यांची तोडफोड बॅटिंग असते. हे सातत्याने अनेक वर्ष आम्ही मावळकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे नथू दाभाडे यांची आक्रमकता हे प्रेक्षक राजाला आणि खेळाडूंना सांगायची गरज नाही, परंतु समोर बळीराम आहे. यावेळेस बॅटची एज होती पहा मैदानामध्ये. JP राऊत, वाह काय एफर्ट्स तिथे होते. अक्षरशः स्वतःचं शरीर मात्र त्याने इथे झोकून दिलं, शरीराला तिथे थांबवलं. चेंडूची गती त्याने कमी केली. 1 धाव ते घेतली आहे. या एका धाव्याच्या मदतीने स्कोरबोर्डवरती 56 धावा आहे. प्रसन्न सर, एक गोष्ट आवर्जून मी उल्लेख करेल, सकाळपासून आपण पाहिलं लीग फॉर्मॅटमध्ये 160 होताना बघितल्या, 140 चेस होताना पाहिले आहेत, 127 चेस होताना बघितलेले आहेत. आज सुपर 8 मध्ये 100 बनवताना देखील फलंदाजांची दमछाक झालेली आहे. हा प्रेशर आहे. हा प्रेशर तुम्हाला कधी कधी तुमचा जो ओरिजिनल खेळ आहे, जो तुमचा स्वाभाविक खेळ आहे तो खेळण्यापासून थोडंसं दूर करतो. मात्र मी म्हणेल इथे तुम्हाला नॅचरल खेळ दाखवणं गरजेचं आहे. धावसंख्या अब तक 56 पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दाखवली स्वीपर कव्हर क्षेत्रामधून. जोपर्यंत फिल्डर येतील एक्स्ट्रा कव्हरमधून, जोपर्यंत फिल्डर येत आहेत तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 57 धावा पाहायला मिळतील. नथू आणि खंडू या दोघांचे आपण पाहू शकतो स्ट्रॅटेजी अगदी साफ आहे की जे चांगले बॉल आहेत त्यांना सन्मान द्या आणि खराब बॉलवरती आपण मोठे फटके खेळूया. आणि हेच महत्त्वाचं आहे, कारण 6 विकेट गेलेत. इथून जर एखादी विकेट आली तर मात्र दुसऱ्या खेळाडूवरती सर देखील प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रेशर तर आता मात्र मी म्हणेल बॅटिंग टीममध्ये जर आपण पाहिले तर नथू आणि खंडू असेल तर प्रेशर नाही आहे. 57 वरती 6 आहेत. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉल आपण पाहिलेलं तर नक्कीच मैदानामध्ये तर असेल. अतिरिक्त धाव आहे. नथू दाभाडेने पाहिलं थोडंसं आपण पाहतो विकेट दाखवण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला. अतिरिक्त धाव इथे असेल. अतिरिक्त धावाने स्कोरबोर्डवरती 58 धावा. पहा, असं म्हणतात ना की धुक्याने खूप छान सुंदर गोष्ट शिकवलेली आहे. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं, प्रयत्न करणं केव्हाही व्यर्थ असं. तुम्ही एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जातो. तुम्ही एक एक धाव बनवत चला, तुमचं टार्गेट सेट होतं जाणार आहे. 58 वरती धाव फलक आहे. नथू दाभाडे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. पुन्हा एकदा तेच केलं. हे महत्वाचं आहे. कधी कधी जर आपण पाहिलं तर आपल्या बॅटने होत नसेल ना तर आपण डोक्याने खेळलं पाहिजे. नथू दाभाडे हा अनुभव त्यांचा आहे, फार मोठा अनुभव आहे. त्याने सांगितलं की मी तुला लेग स्टिक दाखवत राहणार, तू मला लेग स्टिकवर टाकत राहा. परंतु कधी कधी मोह माणसाचा स्वतःला रोखू शकत नाही आणि मोहामध्ये मात्र अतिरिक्त धावा खर्च होत आहे. प्रसन्न सर, नाही, एक्झॅक्टली तुम्ही जे बोलले अगदी तंतोतंत खरी गोष्ट आहे. ऑफस्टमच्या बाहेर ज्यावेळेस शफल होतात त्यावेळेस JP सारखा खेळाडू सोडत नाही, पण इथे थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते बळीरामची. बघा, प्लॅनिंग चांगली आहे पण एक्झिक्युशन सर होत नाही आणि अंमलबजावणी फार महत्त्वाची असते. तुम्ही प्लॅनिंग करता, प्लॉटिंग करता, मात्र त्याची अंमलबजावणी, त्याचं एक्झिबिशन हे तितकंच महत्त्वाचं असतं. तिथे कुठेतरी थोडेसे चूक होत आहेत, पण सर म्हटलं जातं रिस्क आहे तो रिवॉर्ड भी मिलेगा. आता रिस्क घेतली आहे जरूर. जर पाहायला गेलं तर मात्र एका धावेच्या मागे लागले तर ही मोठी विकेट चान्स कसे सोडतील सर. यावेळेस चांगला बॉल, तिखट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो अगदी तीच पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, भयभीत करणारी गोलंदाजी, वेगासोबत अतिरिक्त बाउन्स. आणि खंडूसारख्या खेळाडूला जर तुम्ही बाउन्सरने गोलंदाजी करताय तर सर खांद्यांमध्ये तुमच्या दम आहे. मग ही जर तुमची स्ट्रेंथ आहे तर मग अधिक वेगळं करायची मला वाटतं गरज नाही आहे. प्रसन्न सर, बळीरामकडे तो वेग आहे, बळीरामकडे आपण पाहिलं तर ते कंट्रोल आहे. समोर खंडू. याही वेळेस बॅट खाली येण्याच्या अगोदरच मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र इथे विसावलेला आहे. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा बघूया. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 60 वरती धावफलक आहे.
6 विकेट आतापर्यंत आलेले आहेत, अजूनही 12 चेंडू आहेत. आत्ता फलंदाज नथू दाभाडे, खंडू खंडागळे यांनी बराच टाइम स्पेंड आपण पाहिलं तर विकेटवरती केलाय, टाइम घालवलेला आहे, वेळ घालवलाय. त्यामुळे आता कुठेतरी गिअर शिफ्ट होणं गरजेचं आहे. नाही, गिअर शिफ्ट करणं आता 100% सर गरजेचं आहे, कारण 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये जर तुम्हाला धावा आल्या नाही ना, पुढच्या ओव्हरमध्ये तुमच्यावरती प्रेशर असेल आणि त्या प्रेशरमध्ये देखील धावा येतील का, त्यासाठी या ओव्हरपासून सुरुवात करावी लागेल. जर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही विचार केला की मी धावा बनवेल, तसं करून चालणार नाही. 6 षटकांच्या अखेरीस 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती नथू पाहायला मिळतात. नथू दाभाडे ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं आपण नेहमी म्हणतो. नथू स्ट्रायकिंग एंडवरती खंडू आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग स्ट्रायकिंग एंडवर ज्या खेळाडूने अक्षरशः प्रत्येक मावळकरांना आपल्या दिशेची बुरळ, आपल्या या बॅटिंगची बुरळ घातली, असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून आपल्याला 6 बॉलमध्ये 6 सिक्सर देखील पाहायला मिळालेत. बघूया ते कारनामे त्यांनी केलेत. आता 12 बॉलमध्ये 6 सिक्सर जरी आले ना, तरी देखील बॅटिंग करत असताना टीम आनंदित असेल. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर अतिरिक्त शफल होऊन ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. बबलू खामकर कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट, त्या सोबतीला 8 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, मात्र फाईन लेग मध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अडचणीमध्ये सापडलाय संघ आणि खंडूच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. 6 बॉल 6 सिक्सर मारले होते, आता 12 बॉल, आता 10 बॉल उरलेत. या 10 बॉलमध्ये 6 जरी आले तरी देखील चालतील. ऑन साईडला वळवलाय, भिंगरी स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेग, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील. अगदी मी म्हणेल फार चांगली आपण स्ट्रॅटेजी म्हणू शकतो, कारण बॅट स्विंग जशी होती फाईन लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल गेला आणि मिडविकेटचा फिल्डर जोपर्यंत स्क्वेअर लेग मध्ये येईल घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती सिंगल, धावसंख्या 62, 62 धावा पाहायला मिळतील. असं म्हणत होतो दाभाडे. बबलू खामकरचा पुण्यात उजव्याचा मारा आणि आता इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तेच केलं, परंतु बबलू हा हुशार गोलंदाज आहे. त्याने थेट अगदी स्टंपांमध्ये चेंडू टाकला आणि एशिया इथे उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नथू दाभाडे मैदानामध्ये बाद आहेत, 62 वरती 7 आहेत. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. थँक्यू. आणि यावेळेस आपण पाहिलं गेलं तर इथे विकेट तर मैदानाच्याच येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 62 धावा आहेत. 7 फलंदाज आता आपण पाहिलं तर मैदानाच्या इथे बाद झालेले आहेत. 7वं षटक प्रगतीपथावरती असताना नवीन बॅटर जय अर्थात सोन्या जो मैदानात दाखल झालेला आहे. आज मावळचे आपण पाहिले तर बरेचसे दर्दी प्रेक्षक इथे गर्दी करतायत. प्रामुख्याने आपण पाहिले तर ग्रामीण भागातले देखील आमचे बरेचसे जे प्रेक्षक राज आहेत तो प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे देवाभाऊ भोईरकर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार स्पर्धेचा आनंद घेतो, त्यांचंही स्वागत आहे. हा चेंडू देखील यावेळेस बघायचा पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न देखील केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 63 धावा आहेत. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. खंडू खंडागळे मैदानामध्ये आहे, तोपर्यंत खंडूकडून अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात व्यक्त केलं जाणं गरजेचं आहे आणि ते होणं गरजेचं आहे. लोअर फुल टॉस होता, यावेळेस अगदी मैदानामध्ये नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हता. इथे मनगटाच्या साहाय्याने वळवलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. बाहुनी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 7 षटकं संपलेली आहेत. 67 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 7 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. भीमरसाठी आपण पाहतो तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेलं आहे. तिसऱ्या पंच इथे निर्णय काय घेणार हे देखील आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलं गेलं तर या चेंडूवरती प्रसन्न सर कंट्रोल नव्हतं. फुल टॉस बॉल होता. बघायचं 28 इंचांवरती बेल्स असतात आणि त्याच्यापेक्षा जर अधिक वर्ण चेंडू येत असेल तर मात्र तो चेंडू फलंदाजासाठी धोकादायक आहे. साध्या सोप्या भाषेत फलंदाजाच्या कमरेच्या वरती जर चेंडू असेल तर तो फलंदाजासाठी धोकादायक आहे, तो डेंजर आहे. म्हणून इथे बघायचं तिसऱ्या पंचा निर्णय काय घेणार. सर खंडूने मागील ओव्हरमध्ये एक चान्स घेतला होता, भिंगरी स्ट्रोक मारला होता, फेअर डिलिव्हरी असेल.
सर तुम्हाला एक नक्की गोष्ट सांगू इच्छितो की एक चान्स त्याने घेतला होता. स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर नव्हता, फाईन लेग देखील खाली होता, मिड विकेटमध्ये फिल्डर होता. भिंगरी स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉलचं कनेक्शन चांगलं झालं, पण स्क्वेअर लेगला तो बॉल अडला. आणि यावेळेस आता पुन्हा एकदा चान्स घेतला, कनेक्शन झालं नाही, पण फाईन लेगला बॉल क्लिअर झाला. हे नशीब आहे सर, आणि नशीब आज खंडूच्या सोबत पाहायला मिळतोय. धावसंख्या 67. 67 वरती धावफलक आहे. शेवटचं षटक आहे, तोडा फोडीचा आहे. लोअर फुल टॉस, यावेळेस उंच गेलाय चेंडू, फटका तर फसला होता, सिंगल आली आहे. ओ दुसऱ्या धावेचा प्रयत्न, होकार नकार होकार नकार सुरू होता धावेसाठी. शेवटी नकार कळवला इथे मैदानामध्ये खंडूने. एकच धाव आली आहे. डगआउट मधून आवाज येतोय, खंडू नाही, तुलाच खेळायचंय, तुला खेळावं लागणार आहे. आणि मला वाटतं आज ते मनगडाची ताकद तुम्हाला दाखवायची आहे. 68 वरती धावफलक. आज आपण पाहिलंय 80 धावा 72 धाव्यांवरती देखील ज्या प्रकारचा फाईट, ज्या प्रकारचा संघर्ष होताना पाहायला मिळालाय. माझे लहान मुलं आपण पाहिलं तर असे आमचे अशोक सोनवणे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत. धावफलकावरती 68. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं. स्ट्रायकिंग एंडला आता खंडू. शुभम आहे, उजव्या हाताने मारा करतोय. खोलवा टप्प्याचा बॉल. आता मात्र इथे बघायचं आहे, पाय चाललेले नाहीयेत, जागेवरती उभं राहून फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू इथे डॉट आलाय. खंडू खंडागळे पुन्हा एकदा मैदानामध्ये स्ट्रेंथ आहे, कुठल्याही दिशेने फटका मारण्याची ताकद आहे. तुम्ही काल काय केलं यापेक्षा तुम्ही आता काय करणार हे मात्र पाहणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू होता. इथे बॅट आणि बॉल मधला टायमिंग तो साधता येत नाहीये. चेंडू मात्र आपण बघतोय एक धाव अगदी आलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 69. धाव जरूर एक आली आहे, मात्र इंटेंट अतिशय साफ आहेत की मला अटॅकिंग इंटेंटनेच फलंदाजी करतायत. पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर, फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू दी ग्राउंड, बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला धमाकेदार जयच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अभ्यास केलाय खंडूचा आणि पेपर आलाय जयचा, आता असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषा बाहेर. खिलाडी के मस्तक पर दस्तक, सिक्सर. थँक्यू डीजे. येस, ज्याप्रमाणे सर आपण उल्लेख केला, फायटिंग टोटल उभा झालाय. मी म्हणेल सिलेबस खंडूचा वाचला आणि पेपर आलाय जयचा. इथे अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र फायटिंग टोटल सर मैदानावरती आता उपस्थित झालेला आहे. 8 षटकं 81 धावा 82 धावांचं लक्ष. आता मजा येणार आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 8चं प्रेशर, थोडंसं बॅडलाईटचा इम्पॅक्ट देखील आपल्याला पडत असताना पाहायला मिळतो. त्यामुळे 48 बॉल आणि 82 धावा, सर एक फायटिंग टोटल डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 81 धावा फलकावरती 82 82 धावांचं लक्ष आहे. सर्वप्रथम सुमित सर, तुमच्यासोबत आम्हाला समालोचन करायची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. त्या समवेत आमच्या समवेत योगेश सर होते. जबरदस्त समालोचन आमच्या योगेशजी सावळे सरांचं आम्हाला पाहायला मिळालं, त्यांचं देखील विशेष आभार असेल. त्यांच्या समवेत आपल्याला उत्तम सावंत सरांचं अप्रतिम समालोचन ऐकायला मिळालं. अमोल सर असतील, त्यांच्या समवेत आदेशी ठाकूर सर असतील, ज्यांचा आपण विशेष असं उल्लेख करणार आहे. जबरदस्त समालोचन त्यांचं देखील. मावळ मुळशी खेळ परिसरामधील हे सर्व समालोचक आहेत, ज्यांनी अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अख्ख्या मावळ मुळशीचं
मनोरंजन केलंय, कारण क्रिकेटमध्ये समालोचन हे फार महत्त्वाचं असतं आणि या सर्व समालोचकांचं मी विशेष कौतुक करणार आहे. त्यासमवेत आमचे विजयजी साबळे सर ॲज अ स्कोरर फार जबरदस्त कार्य त्यांचं देखील पाहायला मिळालं. त्यांचा देखील विशेष उल्लेख करणार आहे. अंकुशजी दाभाडे सर, अमरजी साठे सर, अजयजी आवाळे सर, संजयजी भालेराव सर, या सर्वांचा मी विशेष उल्लेख करणार आहे, कारण फार चांगलं फेअर क्रिकेट विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन, विदाऊट एनी कॉन्ट्रोवर्सी, जबरदस्त त्यांची पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आमचे मनोज भाऊ दाभाडे साहेब असतील, प्रवीणदादा शिंदे, त्यांच्या समवेत दिनेशदादा मालपोटे, या सर्वांचं मी विशेष आभार व्यक्त करतो ज्यांनी मला इथे संधी दिली. आणि त्या समवेत मावळकरांचं विशेष प्रेम नेहमीच मला लाभतं, त्याबद्दल सर्व मावळकरांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. तुर्तास मी रजा घेतोय, मात्र तुम्ही रजा घेऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन व लोकप्रिय दमदार आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग 2026 देखणे रुबाबदार विद्यमान पर्व सिंधुदुर्ग पायरेट संघाने बनवल्यात 81-82 धाव्यांचं असे लक्ष तिकोना टायगर संघासमोर. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, पाहूया 82 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. धावतं वर्णन ऐकण्यासाठी उत्तमजी सावंत सर आणि त्यांच्या सोबतीला योगेशजी सावळे सरांना इन्व्हाइट करतोय. उत्तमजी सावंत सर आणि त्यांच्या सोबतीला मावळ भूषण अर्थातच सुमितजी सोनावणे सर आपल्यासोबत जॉईंट होतील, जिथे 48 बॉल आणि 82 धाव्यांचं असेल लक्ष. मात्र मी तुर्तास रजा घेतोय. सर्वांचं मनापासून आभार असेल जे इथे उपस्थित झाले, ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं, त्या सर्वांचं मनापासून आभार. तर सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय नक्कीच प्रसन्न सर, आपलं मनापासून धन्यवाद. 2 दिवसाचं समालोचन तुमचं आम्ही ऐकलं आणि खरोखरच आपण पाहिलं तर एक अभ्यासू समालोचन तुम्हाला आज आमच्या मावळकरांना इथे दोघीला 2 दिवसामध्ये आम्हाला ऐकायला मिळालं. तर आपल्यासोबत नक्कीच माझ्या सुमेत कॉमेंट्री बॉक्समध्ये उत्तम सावंत आज आपल्यासोबत जोडले जात आहेत. बघायचं शेवटची मॅच आहे आणि या शेवटच्या मॅचमध्ये आपण 2 तगडे संघ पाहतोय. एका बाजूने सिंधुदुर्ग पायरेट्स आहे, दुसऱ्या बाजूने तिकोना संघ आहे आणि 81 झालेले आहेत. 82चा पाठलाग आता मात्र मैदानाच्या मध्ये जो करायचा आहे तिकोना टायगर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग पायरेट्स आहे. आता उत्तम सर काय सांगाल? 82 धावा, मला वाटतं धावा थोड्याशा कमी जरूर आहेत परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. सकाळपासून आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली, सुपर 8च्या लढतींमध्ये प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती आहे, प्रेशर प्रत्येक संघांवरती आहे, प्रेशर आहे आणि त्यामुळे फलंदाजांची दमछाक ही 100 कडे जाताना देखील दमछाक झालेली आहे. तर नक्कीच आपण पाहतोय दमछाक होताना स्वरूप पाहायला मिळाले. परंतु या मॅच मध्ये सुमित सर प्रामुख्याने एक गोष्ट जर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी आवर्जून पाहिली असेल तर दोन्ही टीमचे आयकॉन खेळाडू नाहीत.
स्थानिक खेळाडूंना खेळ करायचा आणि स्थानिक खेळाडूंना जबाबदारीचा जिम्मेदारीचा खेळ करत या मॅच मध्ये विजयाच्या पताका फडकवायच्यात. कोणता संघ इथे विजय प्राप्त करणार ते मात्र आपल्याला पाहिजे. दमछक सुरू झालेले फलंदाजांची गोलंदाजांची, परंतु मॅच तितकीच महत्वाची आहे. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती विकेट. फलंदाज आउट, फलंदाज बाद. पहिला धक्का, बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला, बड़ी मछली चाल में. बबलू कामकर बॅक टू द पहिल्यान, आउट बाद. संधी साधून थेट हॅलो, थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्ताने मान्यवरांचा या ठिकाणी प्रामुख्याने शुभाग म्हणतोय. ॲडव्होकेट अजय भाऊ घोसगे उपस्थित झालेले आहेत. विजय भाऊ घोसगे मित्र परिवार उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक स्वागत. तर मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं समालोचक प्रसन्न सरांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर्स, सतीदादा सातकर, राजू जाजा सातकर आणि नक्कीच उमेशजी शिंदे सर, उपाध्यक्ष डीओडी कामगार नेते सन्मान्य महेश भाऊ शिंदे आणि नक्कीच दोन्ही आपले उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर, अमोलभाऊ जाधव, अमितजी ठाकर, या सर्वच आपल्या ऑफिशियलच्या शुभ हस्ते, कमिटीच्या शुभ हस्ते आपण दादांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय प्रसन्न सरांचा. धन्यवाद. पहिलाच बॉल होता, पहिलाच बॉल मी म्हणेल अक्षरशः पहिल्याच घासाला खडा लागलाय तिकोना टायगर संघाला. कारण बबलू खामकर शून्यावरती बाद होताना आपल्याला जो बघायला मिळाला, त्याची जागा घेण्यासाठी शुभम कलाणे दाखल झालेला आहे. दिनेश मालपोटे डीएम विकेट टेकर गोलंदाजीची भूमिका त्याची नेहमी राहिली आहे. असं म्हणताना विश्वास फार महत्वाचा असतो उत्तम सर, आणि तो विश्वास दिनेशवरती का आहे. उलट दिशेने फटका खेळायचा होता, यावेळेस बॅट आणि बॉल मधला संपर्क नाहीये. चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये पूर्णपणे डॉट आलाय. बॅट आणि बॉल मधला संपर्क तिथे मात्र जुळवता आला नाही इथे शुभमला. आणि त्या संघाच्या पाहिलं तर आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हाय आहे, कारण 82 आहेत, परंतु इथे 82 धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय टार्गेट मोठं आहे. इतकं देखील मोठं नाही, परंतु फायटिंग स्कोर कार्ड आणि त्याचा पाठलाग करत असताना तिकोना टायगरला अगदी खिंडीत गाठले. कारण का गोलंदाजीतून दिनेश मालपोटे वेगावरती स्वार होतोय, गतीचा वापर तो करतोय. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल, टायमिंग प्रॉपर. चेंडू करेल हवाई सपार, सीमा रेषा पार, ऑन साइड मिड विकेटला 6 रन, षटकार. फटकाचा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू डीजे. आणि आज आपण पाहिलं तर यश एंटरप्राइजेसचे ओनर सुनील भाऊ रेड्डी हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मात्र मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीने त्यांचंही स्वागत. तर मॅचकडे आपण पाहिलं तर 6 वरती धावफलक, 6 रन ऑन बोर्ड. टप्पा थोडासा मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न येत होता दिनेश मालपुटेचा, आणि त्याच्यावरती एक कडक प्रहार दाखवला शुभमने. नाव शुभम आहे आणि शुभम नावाप्रमाणे काम करतोय. कोलबटाप्याचा बॉल, यावेळेस अक्षरशः आपण पाहिलं तर टोकरेशीन यॉर्कर होता, पायामध्ये टाकलेला चेंडू होता. मी म्हणेल दिनेश मालपोटेने या षटकाराचं प्रत्युत्तर या चेंडूवरती मात्र त्यांनी जरूर दिलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे जरूर केलाय. ज्याप्रमाणे पाहिलं तर लॉंग ऑनमध्ये मनोज दाभाडे आहेत, मिड विकेटमध्ये मयूर भिलारे. तुमचे फिल्डिंग एफर्ट्स फार महत्त्वाचे असतात आणि आज ते फिल्डिंग एफर्ट्स तुम्हाला द्यायचे आहेत. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला होता, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. दिनेश बोडके आणि सोबतीला शुभम कलांनी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटिंग करताना ही जोडी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एका धावेत 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलकोती बनवला जात आहे. 1 गडी बाद 8 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. फलंदाजी आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्याच षटकात 8 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. 1 गडी बाद. 2 बलाढ्य संघांची पडली गाठ, कोण कोणावरती करणार मात, आणि सुमित सर कोण कोणाची लावणार वाट. थाटलाय MPL चा थाट, कारण का जो जिंकणार तो बक्षीस पात्र होणार. उद्या मैदान ते दिसणार आहे. आज सुपर हिट देखील आहे. पुन्हा एकदा यावेळेस कट केलाय, बॉलला कट केलाय. इथे मात्र थर्डमॅनचा खेळाडू आता मात्र फक्त चेंडू आणायचं काम करणार आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार आहे. पाहुणी मोका, हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक, योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू टीजे. आज आपण पाहिलं तर असं म्हणतात ना, संघर्षातूनच तुमच्या सामर्थ्याची खरी परीक्षा होते.
तुम्ही संघर्ष किती करताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक षटक संपलेले, 12 वरती धावफलक आहे, 42 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 70 बनवायचे आहेत. या 12 चेंडूमध्ये 70 सोप्या नाही आहेत, परंतु अवघड देखील नाही आहेत. 12 वरती धावफलक, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. आता बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आलाय शुभम कदम, गोलंदाजीसाठी इथे तयार असेल. एका बाजूने मैदानामध्ये आपण पाहिलं तर शुभम कला आणि दुसऱ्या बाजूला दिनेश बोडके. अरे वा, मैदानामध्ये म्हणतात ना की ऑक्शन मधले तुमच्यावरती किती बोली लागली, तुमच्यावरती किती आकडेवारी राहिली, ह्या महत्वाच्या गोष्टी नाही आहेत. दिनेश बोडकेने मात्र सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर दिलेलं आहे. जो खेळाडू अनसोल्ड होता त्याला तिसऱ्या फेरीमध्ये सोल्ड झाला, तो खेळाडू सलामीसाठी येतो. या गोष्टीचं प्रत्युत्तर आहे. तुमचं टॅलेंट हे महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम कदम, ओव्हर दी विकेट, स्ट्रायकिंग एंडला दिनेश. पहिलाच बॉल होता, थोडासा बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. खांद्याचा खूप चांगला वापर करतो शुभम कदम. तुमचा संघनायक, आपण पाहिलं उत्तम सर की तुमचा संघनायक आहे. तुमच्याकडे फक्त टॅलेंट असून चालत नाही, तो तुमचा संघनायक तुमचा वापर कशा प्रकारे करून घेतो हे तितकंच महत्वाचं आहे. नक्की नक्की आपण पाहतोय शुभम कदम वेगावरती स्वार होते, अचूकता त्याच्याकडे आहेत, अक्कूट टप्प्याचे आपटबार त्याच्याकडे आहेत आणि त्याचा योग्य वापर केला. ते कॅप्टन मनोज दाभाडे यांच्याकडनं आपण पाहिलं तर खूप चांगला योग्य वेळी आपण पाहिलं तर त्याला इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क त्यांना ते 1 धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातो. 1 गडी बाद 13. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पुणे शहरातील अपीच टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा अर्थात पुणे प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून संपन्न केल्या, ते मीडिया कार्डचे सर्व आदरणीय रोहित दादा लायगुडे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आपली MPL मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 1 गडी बाद 13 धावा. 13 वरती धावफलक आहे. स्ट्रायकिंग एंडला शुभम कलाने. आणि असं म्हणतात ना, वादळांवरती नाही तर स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्हाला लढायचं असतं. आणि खरा येतो तोच बनतो जो स्वतःवरती विश्वास ठेवून लढतो. इथे पडझड वाडा एफर्ट, नथू दाभाडे. वाह, प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय. नथू दाभाडेंसाठी एफर्ट्स. वाह, त्याने दाखवलं शेर कितना भी बुडा हो जाए वो शिकार करना कभी नहीं भूलता. आणि ती शिकार आजही नथू दाभाडेंमध्ये ती ताकद बघायला मिळाली आहे. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटचं मैदान असू द्या, बैलगाडाचा घाट असू द्या, सातत्यानं आपण पाहिलं ते नाव आपण पुणे जिल्ह्यातून मावळ तालुक्यातून चर्चेत पाहिलेलं आहे. त्यांना आज फलंदाजीतून जरी थोडेसे अपयशी ठरले असतील, परंतु क्षेत्ररक्षणातून 100% योगदान द्यायचे, गोलंदाजीतून देखील 100% योगदान त्यांना टीमसाठी द्यायचे. 1 गडी बाद 14. टप्पा पाठीमागे ठेवला, बॅटचा हलकासा फेस ओपन केलाय. शेवटच्या क्षणी चेंडू मात्र चाल पायाच्या साह्याने अडवलाय. वा, काय स्टॉप आहे, गुड स्टॉप, वेल स्टॉप. अगदी क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी पायानं चेंडू स्टॉप केलाय. या अगोदरच आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र अक्षरशः डाईव्ह मारून मात्र त्याने चौकार रोखला. याही वेळेस आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये अगदी थर्डमॅन मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ पायाच्या साह्याने चेंडू तिथे थांबवला. बाळाभाऊने प्रश्न पडला असेल की खरोखरच फिटनेस या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि नथू दाभाडे यांच्याकडून तो फिटनेस बघायला मिळतोय. लागोपाठचं उत्तम सर हे अशा प्रकारचे चेंडूला कव्हर करणं सोपं नसतं. यावेळेस क्रॉस द बॅट, फटका फसलाय का बघायचंय. उंच गेलाय मिड विकेट मध्ये, परंतु खेळाडू नव्हता तिथे प्रोटेक्शन साठी आणि इथे धावा मिळतील 4. मिड विकेट मध्ये आलाय चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योग्य माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा दुसरं षटक आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपण क्रिकला स्पोर्टच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहिलाय. 4 धावा आल्यात. 1 गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. 37 चेंडू आणि 62 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. दिनेश बोडके बॅटिंग करतायत. 4 चेंडू 7. शुभम कलाने 6 चेंडू 13. दिनेशने 1 चौकार खेळलाय तर शुभमनं 1 चौकार 1 षटकार खेळलाय. 37 चेंडू आणि 62 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय शुभम कदम. चेंडू टाकलेत 5. धावा खर्च केल्यात 8. टप्पा पाठीमागे ठेवलाय. वेग होता, गती होती, वेगावरती स्वार होते. खंडू खंडागळे विकेट किपर चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपेल पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिकोना टायगर्स 1 गडी बाद 20. विजयाचं समीकरण 36 चेंडू 62 धावा.
या स्पर्धेच्या निमित्तानं किरण भाऊ काटकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मिनरल वॉटर खरं तर सौजन्य आहे. बिस्लरी वॉटरचे संपूर्ण बॉक्स खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी प्रोव्हाइड झालेले आहेत. आपली एमपीएलच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक आभार. तर नक्कीच आपण पाहिलं तर दाफलकावरती आता 20 धावा ज्या आहेत, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 36 चेंडू आहेत, 62 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सतीश भाऊ सातकर यांचं बहारदार आयोजन सध्या आपण पाहिलं गेलं तर या मावळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच या काणीनगरीमध्ये आज आपल्याला अनुभवायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं उद्या प्रजासत्ताक दिन आणि त्या दिनानिमित्त आपण पाहिलं तर चौफेर मात्र लागलेली जी झालर आहे ती तिरंगाची थीम आपण पाहिलं तर सर्वांचं लक्ष केंद्रित करते. गोलंदाजीसाठी गोलंदाज मनोज दाभाडे बॉलिंग ट्रॅकवरती तयार. पहिलाच बॉल होता, बॅटची आतल्या बाजूची कडा तू दाभाडे यावेळेस वाह वाह क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. आणि तिथे मात्र खंडू खंडाकडे थोडीशी निराश आहे. त्याने सांगतायत की नाही तुम्ही लवकरच विकेटच्या मागे जाणं गरजेचं होतं. एक धाव इथे आलेली धावफलकावरती 21. 35 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 61 ची गरज. तर नक्कीच आपण पाहतो मनोज दादाचं षटक फार महत्वाचं आहे. मोठा फटका खेळलाय, बॉल हवेत उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या जवळ. टिपला असेल, टेकन, व्हेरी गुड कॅच, कार्बन कमाल कॅच, विकेट चौल पतन, बिग विकेट गॉन, आणखीन एक फलंदाज आउट. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक सुरू आहेत. म्हणून दादाच्या गोलंदाजी बद्दल आपण चर्चा करतो. तर सुमित सर विकेट टेकर गोलंदाज आहेत, विकेट मिळवणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस संघाला विकेटची इथे आपण पाहिलं तर संधी असते ना, त्यावेळेस संघानं गोलंदाजीच्या मार्क होते. आपण पाहिलं तर विकेट टेकर गोलंदाजाला घेऊन आले. दिनेश मालपुट यांनी विकेट मिळवली, मनोज दादा दाभाडे यांनी विकेट मिळवली. 2 महत्वपूर्ण बॅटर तिकोना टायगर संघाचे बाद होत आहेत. 2 गडी बाद 21 धावा. तर समीकरण 34 चेंडू 61 धावा. अभी नक्की म्हणेल ना मंजिल दूर है लेकिन जाना जरूरी है. वक्त खराब है लेकिन वक्त को बदलना जरूरी है. आणि वेळ जर बदलवायची असेल ना तर स्वतः ती जबाबदारी घ्यावी लागते. आणि मनोज दाभाडे यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे जे करायचं आहे ना ते आता आपल्याला करून दाखवायचं आहे. जे करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे, परवा करायची नाही आहे. कारण खरे लढणारी योद्धे तेच असतात जे वादळांना घाबरून कधी आपले मार्ग बदलत नाही. खरे योद्धे तेच असतात ते वादळांना भेदत यशाकडे जातात. आणि मनोज दाभाडे हे नाव त्यातलंच आहे. नवीन बॅटर दाखल होत आहे सचिन ठाकर. पहिलाच बॉल यावेळेस स्लॉट मध्ये आणि मयूरच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या दिशेने षटकार आहे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. सचिन ठाकरच्या बॅटमधून षटकार येथे आलेल्या पहिल्या चेंडूत त्यानं षटकारनं खातं खोलले. 27 धावा धावफलक होत आहे. 2 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. बॅकफुट होती गेलाय, पॉइंटला खेळलाय, टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हरचा पॉइंटला येतोय, पायानं अडवतोय आणि काय स्टॉप आहे. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे आपल्याला पाहायला मिळालाय. सिंधुदुर्ग पायरेट संघानं आज क्षेत्ररक्षणातून एमपीएलचा दर्जा, एमपीएलची उंची वाढवलेली आहे. फिल्डिंग एफर्ट्स मी म्हणेल तुमच्या टीमच्या गोलंदाजांचा कॉन्फिडन्स नक्की वाढवतो. कारण नथू दाभाडे यांनी पाहिलं तर 1 चौकार, त्यानंतर 2 चौकार त्याने थांबवले, म्हणजे ते 7 धावा त्याने रोखल्या. आशिषने आताच्या 2 धावा रोखल्या, म्हणजे 9 धावा रोखल्या आतापर्यंत. फिल्डिंग एफर्ट्स मी अनेक वेळा उल्लेख करत असतो. ज्यावेळेस 2007 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व महेंद्रसिंग धोनी यांनी स्वीकारलं तो किस्सा मी नक्की सांगेल तुम्हाला. यावेळेस उंच गेलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. ओ दिनेश मालपोटे होता चेंडूच्या खाली. काय झालंय मैदानाच्या मध्ये, घडलंय काय आणि बिघडलंय काय. एवढा सोपा कॅच मात्र तुम्हाला संगनायकाला या तुमच्याकडून चुका अपेक्षित नाहीये. ही कॅच मात्र मैदानामध्ये असं म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही कॅच पकडा आणि जिंका मॅच. दिनेश मालपोटेकडून ही चूक मात्र संगनायक निराश असतील. उत्तम नक्कीच आपण पाहतोय, परंतु चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा आहे. चेंडू हातात ठेवलाय, फेकण्याची गरज होती. चुका होत आहेत.
छोट्या छोट्या चुका देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती पाहायला मिळतात. प्रेशर मोठा आहे, मॅच मोठी आहे, डुवाडायचा सामना आहे, करमरची मॅच आहे. प्रेक्षकांच्या नजरा दोन्ही बाजूला आहे. सामना अजूनही दोलने स्थितीत आहे, परंतु या क्षणी या छोट्या छोट्या चुका संघाला प्रचंड महागात पडणार आहेत. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे सुमित सर, तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाच्या विजयाचं एक नवं पाऊल ठरू शकतं. त्यामुळे या छोट्या छोट्या चुका मात्र नको आहेत. इथे मैदानामध्ये बघायचंय काय एफर्ट्स होते, काय मैदानामध्ये ती आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. साहजिक आहे ना, संघनायक तुमच्याकडून ह्या चुका अपेक्षित करत नाही. आणि तुम्ही ज्या मी नेहमी सांगत असतो बघा, ज्यावेळेस 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाचं कर्णधारपद स्वीकारलं, त्याने पहिला निवड समितीसमोर पहिला प्रश्न उभा केला की माझ्या टीममध्ये फक्त चांगले गोलंदाज आणि फलंदाज मला नको आहेत. स्कोरबोर्डवरती धावा आहेत 30, अजून 30 चेंडू 52ची गरज आहे. 30 चेंडू 52. त्याने सांगितलं की माझ्या टीममध्ये चांगले गोलंदाज चांगले फलंदाज मला नको आहेत, माझ्या टीममध्ये मला चांगले फिल्डर हवेत. एका खेळाडूने जरी 5-5, 10-10 धावा जरी रोखल्या तर मी एखाद्या खेळाडूने अर्धशतक केल्यासारखं समजून जाईल. आणि मग त्यातून आपण पाहिलं तर रवींद्र जडेजा पुढे आला, सुरेश रैना आला, युवराज सिंग आपण बघितला, मोहम्मद कैफ सारखा खेळाडू आपण पाहिला. म्हणजे फिल्डिंग एफर्ट्स फार महत्त्वाचे असतात. आणि मनोज आबाडेची ती निराशा स्पष्टपणे जाणवली. यशने चेंडू हातामध्ये ठेवला, त्याने मनोज आबाडे सांगत असतील की हे काय करताय तुम्ही. यावेळेस गोलंदाज एफर्ट्स लावतो ना तुम्ही, एक चूक देखील प्रतिस्पर्धी संघाला देऊन चालत नाही. 30 चेंडू 52ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करायचे, एक एक प्रयत्न शर्तीचे असणार आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण बदलाव इथे केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम आलाय, शुभम कदम कमबॅक तर करायचं आहे. आणि आता मैदानामध्ये शुभम समोर मात्र असणार आहे सचिन ठाकर, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. दुसऱ्या बाजूने शुभम कालाणे आहे. शुभम कदम बॉलिंग ट्रॅकवर तयार. पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला सचिन. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय, लेट कट, लेमन कट, चायनीज कट ज्याला आपण क्रिकेटमध्ये ओळखतो. तो फटका बघायला मिळाला सचिनच्या बॅटमधून. थर्ड मॅन मध्ये आलेला चौकार, 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. सचिन ठाकर संयमाचे क्रिकेट खेळतोय, ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस हात खोलतोय, अन्यथा कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण त्याच्याकडनं पाहतोय. 29 चेंडू 48ची गरज. तिकोना टायगर 2 गडी बाद 34. पुन्हा एकदा बॅटच्या अतील कडा घेऊन चेंडू अडवलाय आणि फेकी केला ते थ्रो केला तोपर्यंत धावा येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपानं ओव्हर थ्रोच्या रूपानं काही धावा देखील आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 2 गडी बाद 35, 35 रन. बॅकअपला क्षेत्ररक्षक होता म्हणून तिथे आपण पाहिलं तर थ्रो आपण पाहिलं तर अडवला गेलाय, परंतु नजर कदाचित जर बॅकअप नसता तर थ्रो मागत पडला असता आणि काय अतिरिक्त धावा त्या मात्र स्कोर कार्ड वरती सोडल्या गेल्या असत्या. 28 चेंडू 47ची गरज. मी म्हणेल नाही, एक एक धाव देखील तुमची डोकेदुखी वाढवणारी आहे. धावफलकावरती 35. शुभम तयार आहे. पुन्हा एकदा उजव्या हाताने स्ट्रायकिंग एंडला सचिन. शुभम विरुद्ध शुभम आहे, माफ करा. एक धाव इतर इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खूप झपकन चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला, तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. आणि या एका सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 36 वरती आहे. 27 चेंडू 46 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. असं म्हणतात ना, स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःसोबत झगडावं, विषय अस्तित्वाचा आल्यावर बेफिक्रीने लढावं, माणसाने वागावं असं की गप्प होतील बोलणारे, पंखात बळ एकवटणी गगन भरारी उडावं, ते एकीचं बळ दाखवायचं आहे. प्रयत्न चांगला होता, शुभमचं कौतुक आहे. अचूकता त्यानं सोडली नाही. टप्प्यावरती आपण पाहिलं तर फार नियंत्रण आणि प्रचंड गोलंदाजीतून आपण पाहिलं तर त्यानं नियंत्रणबद्ध मारा इथे केलेला आहे. जरी पहिल्या चेंडूत चौकार आला, परंतु बॅक टू बॅक 2 सिंगल आल्यात, एक डॉट बॉल आले. कमबॅक करतोय, वापसी करतोय, पुनरागमन करतोय. 26 चेंडू 46ची गरज. 36 झालेले आहेत. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला डीप मध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन. जय उर्फ सोन्या चेंडूला कव्हर करतोय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आहे. कंडू कर्णागळेच इथे आपण पाहतोय. धावपळ मैदानामध्ये पुन्हा एकदा संधी आहे. आणि इथे काय होणार आहे बघायचं आहे. इथे सांगितलंय बॅटरी सेफ आहे, तो सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये पोहोचलेला आहे. आताची आपण बघायचंय एकच धाव आहे. धावफलकावरती 37. 25 चेंडू आहेत, 45ची गरज आहे. उत्तम सर,
हा सामना हाय व्होल्टेज होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. नक्कीच नक्कीच सकाळपासून जेवढ्या मॅच पाहिल्या ना त्यापेक्षा या मॅच मध्ये चुरस फार मोठी आहे. रोमहर्षकता, रंगत आहे, उत्कंठा आहे. कोण जिंकेल, कोण बाजी मारेल, कारण का दोन्ही टीम मध्ये एकही ऑल इंडिया ओपन आयकॉन नाही. जे काय करायचे ते मावळच्या शूरांना करायचे, मावळच्या वीरांना करायचे, मावळच्या खेळाडूंना करायचे. आज आपली MPL गाजवायची आहे. यावेळचा चेंडूता ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी इथे आपण पाहतोय. शुभम अपील करतोय, मोठ्या पंचांकडे दाद मागतोय, परंतु विकेट किपर कडून सांगितले की बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, एक डॉट बॉल आहे. धावफलक 2 गडी बाद 37. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे. 24 चेंडू 45 धावा विजयासाठी बनवायच्या तिकोना टायगर संघाला. 24 चेंडू 45 37 झालेले आहेत. 2 विकेट आतापर्यंत आलेले आहेत. 24 चेंडू 45 ची गरज आहे. प्रयत्न तर करायचे आहेत. एक एक प्रयत्न तो शर्तीचा असायला पाहिजे. जिंकण्याची उमेद, जिंकण्याची आशा ते घेऊन मैदानामध्ये लढायचं आहे. कारण असं म्हणतात ना, जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाएगा, तू दिल में फकीर जिंदा रख, हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. आणि ती उमेद घेऊन मात्र लढायचं या दोन्ही संघांना. एका बाजूने पाहून पाहिले गेले तर तिकोना टायगर्स आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत सिंधुदुर्ग पायरेट्स हा संघ मैदानामध्ये भिडतोय. 4 षटकांचा ड्रिंक ब्रेक आहे. घेऊया आपण डीजे ब्रेक आणि ऐकूया टायटल सॉन्ग. थँक्यू. तर आपण बघतोय मैदानामध्ये आता समीकरणाकडे जाऊया. 24 चेंडू 45 ची गरज आहे. संघर्षाला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दिनेश मालकोटेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पुन्हा एकदा संगणकाचं लक्ष वेधणार आहे मी. वेळेकडे देखील आपल्याला थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. धावफलकावरती 37 आहे. 24 चेंडू 45 ची गरज. दिनेश मालकोटेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. काटेकी टक्कर आपण मैदानामध्ये अनुभवतोय, पाहतोय. मावळ प्रीमियर लीगचा थरार सतीश भाऊ सातकर यांची मिळालेली साथ. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं बहारदार नियोजन. यावेळेस कुटपाचा बॉल हुक केलाय, पाठवलाय मिड विकेट मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. सचिन ठाकरनं सुमित सर नुसता चेंडू हुक केला नाही तर 6 धावा बुक केल्यात. 6 धावा आल्यात. 43 धावा धावफलक होत आहे. 2 गडी बाद आणि समीकरण पुन्हा एकदा बदलले. 24 चेंडू 45 चे समीकरण आले. 23 चेंडू 39 धावा. गोलंदाजीच्या मार्क होती दिनेश मालपोटे. वैयक्तिक दुसरा, सांघिक 5वं षटक. 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट. विकेट महत्वाचे आहेत, डॉट बॉल महत्वाचे आहेत. प्रेशर क्रिएट करायचं असेल ना बॅटिंग करणारे तिकोना टायगर्स वरती, तर सिंधुदुर्ग पायरेट संघाला 1-2 विकेट घ्यावा लागतील. 1-2 विकेट फार महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये. यावेळेस मात्र उडवलाय, स्क्वेअर लेगला खेळलाय. कॅप मोठा आहे, आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडूनं दिशा बदलली आणि चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा षटकारा पाठोपाठ 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योग्यजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. लास्ट मुमेंटला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे टप्प्याने वळण घेतलं. नतू भाऊने आपण पाहिलं तर चेंडूला खूप लवकर कव्हर केलं होतं, परंतु चेंडू थांबला नाहीये, हेही तितकंच महत्वाचं आहे. धावफलकावरती आता 47 आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या दिनेश मालपोटेने. कमबॅक करायचंय दिनेशला. 22 चेंडू 35 ची गरज आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर सचिन ठाकरने आक्रमण चढवलेलं आहे.
दिनेश मालपोटे बघायचे नतू दाभाडे आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. आता बॅकअप पॅन्ट चेंडू ते हाताळला. सिंगल तरी ते मैदानामध्ये बघायचे घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. पण प्रश्न आपण पाहिले तर हाही मैदानामध्ये बऱ्याचशा प्रेक्षकांना पडला असेल. तुमच्याकडे नथू दाभाडे देखील चांगला गोलंदाज आहे. तुमच्याकडे मयूर बिलारे सारखा गोलंदाज आहे. मनोज दाभाडेचा एक षटकाचा स्पेल संपलाय. वेळेप्रसंगी आशिष दाभाडे गोलंदाजी करतो. म्हणजे गोलंदाजीची अक्षय दाभाडे सारखा फिरकी तुमच्याकडे गोलंदाज आहे. पर्याय खूप आहेत, परंतु पर्याय दिनेशला का निवडलाय? दिनेशवरती विश्वास आहे. ऑफस्टमच्या बाहेर फुल ऑफ लेनचा चेंडूचा टप्पा पुढ्यात ठेवला. टीप लॉंग ऑफला ऑफड्राईव्हचा सुंदर फटका, त्यावरती एक सिंगल येते. विश्वास या शब्दाबद्दल सुमित सर चर्चा करत होते. 3.5 अक्षरांचा शब्द आहे. लिहायला वेळ लागत नाही, वाचायला सेकंद लागत नाही, बोलायला फार कमी कालावधी लागतो, परंतु विश्वास सार्थ करावा लागेल आज गोलंदाज दिनेश मालपोटेला. कारण का पहिल्या षटकात त्यानं विकेट मिळवली, त्याच्याकडनं विकेटची अपेक्षा आहे. सिंगल डबल रोखलं तरी चालतील, मोठे फटके नको आहेत. डॉट बॉल आणि विकेट ही फक्त एकच अपेक्षा आहे कॅप्टन आणि खेळाडूंना. 49 2 गडी बाद. तुम्ही खूप चांगला उल्लेख केला. असं म्हणतात ना, लक 2 अक्षरी शब्द आहे, नशीब 3 अक्षरी शब्द आहे. परंतु हे सगळं जर मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. 3.5 अक्षराचा मिलाप तुम्हाला आणावा लागेल. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. आणि आता बघायचं मैदानामध्ये पुन्हा एकदा एक धाव तरी त्याली 50 वरती धावफलक. 19 चेंडू 32 ची अजूनही गरज. सामना संपला नाही हेही तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच प्रेक्षक आतुर आहेत. प्रेक्षक उत्सुक आहेत. कोणता संघ बक्षीस पात्र होणार? 3 संघ बक्षीस पात्र झाले. 4था संघ कोणता ते क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना पाहायचे. सिंधुदुर्ग पायरेट्स की तिकोना टायगर्स, तिकोना टायगर्स की सिंधुदुर्ग पायरेट्स. मॅच अजूनही दोलन स्थितीत आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा टप्पा होता. वाईड लाईनला पकडून टप्पा थोडा पाठीमागे ठेवला आणि चेंडू आपण पाहिलं तर एक टॉट बॉल येतोय. कमबॅक केला ते निर्दय चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. षटकाची वेळ समाप्ती. 5 षटकांच्या चेक केला ते का चेक केला ते बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू आपण पाहिलं तर इथे घेतला जातोय. 2 गडी बाद 50 धावा धावफलक होते आहेत. या चेंडूवरच्या डिसिजन पेंडिंग होत आहेत. तिसरे पंच संजय भालेराव सर इथे आपण पाहिलं तर चेक करतील आणि आपल्याला निर्णय कळवतील. जर सुमित सर चेंडू डॉट असेल तर 18 चेंडू 32चं समीकरण असेल. मॅच अजूनही दोलन स्थितीत आहे. हे सामना अजून संपलेला नाहीये, कारण दोन्ही संघाकडे अजूनही मात्र समान तराजू आहे, मी असं जरूर म्हणेल. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर सांगितलं जातं की रोलिंग ऑफसिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता दिनेश मालपोटेचा आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू वन सक्सेसफुल. मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर तुम्हाला इथे लढायचं आहे आणि असं म्हणतात जिथे अंत होतो तिथूनच नव्याने सुरुवात करायची असते. जगावं तर फिनिक्स पक्षाप्रमाणे जागावं झाली रात्र, त्यातूनही आकाशी झेप घेऊनही उंच उडावं, पंख पसरून दाखवून द्यावा अनंत आभाळाला. बघ समोरून कितीही अडचणी आल्या तरी मी उडत राहणार. जितकी संकट माझ्या रस्त्यामध्ये आणणार तितक्या संकटाने मी भेदत उंच भरारी घेत जाणार आणि समस्त ब्रह्मांडाला दाखवून देणार अंत असते प्रारंभ. द एंड इज बिगिनिंग. जिथे अंत होतो ना तिथूनच नव्याने सुरुवात होते आणि ती नव्याने सुरुवात इथे मात्र करायची आहे. बघायचंय गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो मयूर भिलारे. याच मावळ तालुक्याचा आपण पाहिले गेले तर एक रायझिंग स्टार. जेव्हा जेव्हा अडचणीत संघ सापडले तेव्हा तेव्हा मात्र या खेळाडूने आपल्या स्वतःचा दमखम दाखवलाय. स्वराज्य क्रिकेट क्लब संघासाठी आपण पाहिले तर सातत्याने मोठ्या लेवलचं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय. विशेषतः आपण पाहिले तर बाळा दामणकर यांच्या तालमीत घडलेला पठ्य आहे आणि असं म्हणतात ना तुमचा वस्ताद कोण या गोष्टीला महत्त्व असतं. आज मयूर भिलारे यांच्यावरती विश्वास आहे. कधी कधी तुमच्या तालमीतला पट्ट्या मात्र तुम्ही ज्यावेळेस एखाद्या चांगल्या वस्तादाकडे सोपवताना तर त्याचे अजून पॉलिश होते, त्याची चकाकी वाढते आणि ते आज मनोज दाभाडेच्या अंडरमध्ये खेळतोय मयूर. त्यामुळे आज त्याला स्वतःला सिद्ध करून द्यावं लागणार आहे. शेवटचे 18 चेंडू आहेत बघायचे. 32 धावींची अजूनही गरज. मयूर भिलारे बॉलिंग ट्रॅकवरती तयार. एक उभरतं टॅलेंट या मावळचं. येणारा काळ मात्र या मावळचं आपण पाहिलं तर दर्दी प्रेक्षक नवे नवे तर पुणे जिल्ह्याचे प्रेक्षक या खेळाडूच्या नावाच्या अवतीभोवती नक्कीच फिरतील, कारण या खेळाडूकडे टॅलेंट प्रचंड मोठं आहे. पहिलाच बॉल यावेळेस दूरवरून फटका खेळलाय. शुभम फार दूरवरती आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकाराची मोर उमटली आहे. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती सचिननं चौकार खेळलाय. 54 धावा धावफलक होत आहेत. 6वं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 17 चेंडू
28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 28 रन 17 बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय, वापसी करतोय. या चेंडूची अपेक्षा आहे संघ नायकाला, खेळाडूंना. खर तर तिकोना टायगर संघाला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पायरेट्स कडनं अचूकता, योग्य टप्पा, टप्प्यावरती नियंत्रण आणि विकेट टेकर गोलंदाजी करणं इथे गरजेचं आहे. एकातून विकेट, एकातून ब्रेक थ्रू, इथून आपल्याला कमबॅक करून देतील का सिंधुदुर्ग पायरेट्सला, ते देखील आपण पाहणार आहोत. बॅटिंग पॉवर षटक आहे. 16 चेंडू 28 विकेटच्या शोधामध्ये जरूर जायचं आहे, विकेट मिळवायचे आहेत. यावेळेस क्रॉस द बॅटी खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघायचे. आशिष चेंडूला कव्हर करतोय, एक धाव आली आहे. चेंडूची फेकी होतीये, अचूक फेकी पाहायला मिळाली. एकच धाव इथे आली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धापलकावरती धावा आहेत त्या 55. मयूर भिलारे बघायचे. अजून 15 चेंडूचा खेळ शिल्लक, 27 ची अजूनही गरज. मॅच जेवढी दूर ढकलता येईल तेवढा मात्र दूर सामना घेऊन जायचा आहे. गुजर रही है उम्र पर, जीना अभी बाकी है. जिन हालातों ने पटका है जमीन पर, उन्हें उठकर जवाब देना अभी बाकी है. वक्त से करने की अपनी मनमानी, मेरा वक्त आना भी बाकी है. चल रहा हूं मंजिल की ओर, मंजिल अब भी पाना बाकी है. बोलो तैयार मयूर. याही वेळेस दुरून फटका खेळला डिपॅक्सच्या कव्हर मध्ये. शुभम आहे, चेंडूला कव्हर करेल, एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय धावबाची संधी आणि संधीचं सोने होणार. ही गरज होती का उत्तम सर? आती घाई आणि संकटात नाही. फलंदाज बाद. संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. थँक्यू, धन्यवाद डीचे. विकेट फार महत्वाची होती. खर तर कौतुक शुभमचं आहे. शुभमनं ज्यावेळेस चेंडू सोडला, खर तर त्यानं म्हणजे मुद्दामून सोडला की हातातून सटकला. या गोष्टींच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये नक्की असतील, कारण का त्यानं सोडला आणि थेट गोलंदाजच्या हातात मयूरकडे फेकला. परंतु मयूरनं तत्काळ इष्टा उडवला. फर्निचर तिथे आपण पाहिलं तर उडवलं आणि क्षेत्ररक्षकांना अतिशय कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे माहिती करत मयूर भिल्लारेनं फलंदाजाला रनआउट केले. गरज होती का या गोष्टीच्या चर्चा आपण करत होतो, कारण का दोन्ही बॅटर सेट होते, धावा येत होता, धावांची धावाधाव सुरू होती, पार्टनरशिप चांगली झाली होती आणि तिथे आपण पाहिलं तर अतिघाई, संकटात नाही, नजरअटी, दुर्घटना घटी, रनआउटच्या रूपानं विकेट येताना पाहायला मिळते. तिसरा बॅटर रनआउट होतोय, तिसरा फलंदाज तिकोना टायगर संघ आपण पाहिलं तर इथे गमवतोय. 56 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. टार्गेट आपण पाहिलं तर अजूनही अचीव करायचे, लक्ष ठेवलेलं आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. परंतु मयूर भिल्लारेचे प्रयत्न फार कमालीचे आहेत. अचूकता त्यानं ठेवलेला आहे. पहिल्या चेंडूत ती चौकार आल्यानंतर त्यानं प्रतिस्पर्धींना थांबवलं, रोखून ठेवलेलं आहे. वेगावरती स्वार होत, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर द रफ, 4 रन, चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक, योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. 13 चेंडू आणि 22 ची गरज आपण पाहतोय. मैदानाच्या मध्ये असणारे नवीन बॅटर देखील शुभम काळोखे. हा संघाचा प्लस पॉइंट आहे बॅटिंग टीमचा. तोरणा टायगरचा, तिकोना टायगरचा आणि दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग पायरेट्स. मयूर भिलारे पुण्याच्या बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस धीम्या गतीचा बॉल इनसाइड आउट, क्वालिटी, A1 क्वालिटी, मनगडातला जोर, केलाय फोर्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू डीचे. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. चौकारा पाठोपाठ षटकार खेचत समीकरण पूर्णपणे बदलवलं आणि सामना आलाय 12 चेंडू 16. शुभम कलानीनं 15 चेंडू मध्ये 27 धावा त्यानं इथे बनवलेल्या आहेत आणि काय जबरदस्त बॅटिंग करतोय. हार्ड हिटर फलंदाजी त्यानं इथे मैदानी केलेला आहे. पाण्यातील द्वारका, दुधातील खारका आणि प्रत्येक संघात असावा शुभम कलानी सारखा हार्ड हिटर खेळाडू. काय बॅटिंग त्यानं इथे केलेलं आहे. कमालीचा खेळ त्यानं इथे आपण पाहिलं तर साकारलेला आहे. 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं 15 चेंडू 27. विजयाचं समीकरण 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 16 ची गरज. 66 वरती धावफलक आहे आणि असं म्हणताना जेव्हा सगळं काही संपलं असं वाटत असेल तेव्हा इतक्या जिद्दीने पेटून उठा. नव्याने इतक्या जिद्दीने पेटून उठले की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक देखील तुमचं यश संपादित झाल्यानंतर तुमच्यासाठी सन्मानाने, आनंदाने उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आज तो खेळ दाखवायचा इथे.
12 चेंडू 16ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मनोज दाभाडे. सिद्ध करायचंय मावळ तालुक्याचा जिद्दी आणि चिकाटी खेळाडू का म्हटलं जातं मनोजला. समोर मात्र असणारे शुभम काळोखे. पहिलाच बॉल हलक्यातनं कट केल्या बॉलला डीप पॉइंट मध्ये आशिष. वाह वाह काय क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त आहे. एफर्ट्स इथे जबरदस्त आहे शुभ आशिष दाभाडेचे. एक एक धाव तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. एक एक धाव तुम्हाला रोखायची आहे. हा संघर्ष फार मोठा आहे. शेवटच्या 11 चेंडू 14ची गरज आहे. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. मॅच आपण पाहिलं तर बिग मॅच आहे, बिग बॅटल आहे, दोन संघात रंगलाय हा एक रोमहर्षक रंगतदार सामना. स्लोअर वन चेंडू होता, लेग स्टंप वरती अटॅक केलाय, कॅप मोठा आहे, स्क्वेअर लेगला टप्पा थोडस चुकीचा होता की काय आणि त्यावरती टोकलाय खणखणीत दणदणीत चौकार. हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योग्य माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. शेवटचे 10 चेंडू आता शिल्लक आहेत आणि या 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 10 गेंदे जीतने के लिए अभी भी 10 रनों की जरूरत. यावेळेस उंच उंच स्वीट साउंड इस बंदे मेहतम मिलेगा मैक्सिमम सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू डीसे. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहते. फलंदाजीचं झंझावत आपण शुभम काळोखीकडनं पाहिलंय. यावेळेस मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात दूरवरतून येतोय, अडवण्याचा प्रयत्न करेल आणि चेंडू मात्र जाईल षटकारा पाठोपाठ सीमारेषा पार. धावा मिळतात 4. थँक्यू. आणि सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया तिकोना टायगर्स. राहुल भाऊ ताकभाते यांच्या मालकीचा संघ थेट सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन टीम. सिंधुदुर्ग पायरेट्स हार्ड लक. माईक बंद कर पहिला.